दिवंगत नेते विनायकराव मेटे यांचा आज स्मृतिदिन आहे। या निमित्ताने पत्नी ज्योती मेटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बीड शहरातील दिवंगत विनायकराव मेटे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत त्यांना अभिवादन केले। ते यावेळी मीडियाशी संवाद साधताना पत्नी ज्योती मेटे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान त्यांनी सध्याच्या सामाजिक वातावरणावर देखील भाष्य केले। शेतकरी शेतमजुरांना पेन्शनचा मुद्दा असेल, ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठीच्या योजना असतील, या किंवा मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी उपाययोजना असेल, व्यसनमुक्ती असेल, अशा एकाच वेळी अनेक सामाजिक मुद्द्यांवरती साहेबांनी काम केलं। शासनाने अनुसूचित जाती जमाती त्याचबरोबर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना काढलेल्या आहेत। साहेबांनी सारथीच्या निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी एक समिती होती, त्या समितीच्या अध्यक्षपदी का अजून नियुक्ती झालेली नाही, असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत आणि जे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे अस्मितेचे प्रश्न आहेत। त्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक शासन पातळीवर होणं अतिशय गरजेचं आहे। सलग 5 वेळा आमदार राहून त्यांनी बीड जिल्ह्याचा तर विकास करण्याचा प्रयत्न केलाच, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्याचबरोबर शिवस्मारकासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळासाठी त्यांनी हे 3 प्रमुख लढे असे लढले की ज्यांनी मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि आज देखील त्यांच्या जाण्याने या ठिकाणी मराठा समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये देखील त्यांची उणीव भासत आहे। समाजाचे जे प्रश्न आहेत, मग शेतकऱ्याचा असेल, विद्यार्थ्याचा असेल, अजून शेतमजुराचा असेल, ह्या सर्व प्रश्नावर त्यांनी विधान भवनामध्ये आवाज उठवला, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले। पर्टिक्युलरली विद्यार्थ्याचे, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातात, त्यांची जी हेडसाळ होती तर ती हेडसाळ सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सर्व महाराष्ट्रातला आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आणि खूप संकटात सापडला, अक्षरशः हे दुःख कधीही मेटे साहेबासारखा माणूस हा कधीही असा माणूस लोकप्रिय नेता असा कधी होणे नाही, त्यांना अभिवादन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।